हॅलो हाय व्हॉट इज अप. नमस्कार, मी अपूर्व रांजणकर तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या वीकेंड शो मध्ये, ज्याचं नाव आहे गॉसिप आणि बरंच काही. सगळ्यात पहिलं खूप खूप सॉरी, 2 आठवडे मी जरा गायब होतो. बट आय मिस्ड यू गाईज अँड आय एम व्हेरी शुअर तुम्हीही मला मिस केलंय ना. आय नो आपलं आहे ना तसं. हां बरं, आज मी तुम्हाला हे सांगतोय की तुमचा वीकली डोस ऑफ गॉसिप दिल्याशिवाय मी जाणार नाही, ही माझी गॅरंटी. अभि रेडी? चला मित्रांनो, आतापर्यंत आपण अनेक मालिकेंच्या सेटवर गेलोय. तिकडच्या कलाकारांशी आपण खूप गप्पा मारल्या, त्यांच्यावर खूप गेम्स खेळले, खूप मजा केली आणि खूप गॉसिपही काढलं. पण आज ज्या सेटवर आलोय ना, तो सेट जरा खास आहे. तुम्ही बघू शकता ना मागे हा बंगला. हां, कळतंय कुठल्या सेटवर आलो? नाही सांगा ना, सांगा. आत्ता कसं? फायनली तुम्हाला असा एक सेट माहितीच नाही जिथे मी आलोय. कसा माहिती असणार? याचं टेलिकास्ट उद्यापासून सुरू होणार ना. आता कळलं ना. जरा एक्साइटमेंटमध्ये निघूनच जातो. दॅट्स करेक्ट मित्रांनो, मी पोचलो आहे आशीर्वाद तुझा एकविरा या मालिकेच्या सेटवरती. चला तर मग इकडच्या कलाकारांशी मारूया गप्पा, काढूया गॉसिप. ऑलराईट मित्रांनो, आपल्या बरोबर आहेत आशीर्वाद तुझा एकविरा या मालिकेचे कलाकार म्हणजेच अमृता पवार आणि निशाद भोईर. अमृता, निशाद, वेलकम टू गॉसिप आणि बरंच काही. कसं वाटतं तुम्हाला माझ्या शोवरती येऊन? खूप छान वाटतंय, कारण तुला खूप दिवसांनी भेटायला मिळतंय मला आणि मज्जा येईल आज गप्पा मारायला. पण त्याला प्लीज लेफ्ट आउट फील करून नको दिवस. अजिबात नाही. आम्ही पण खूप दिवसांनी भेटतोय, तर आपण पण खूप मजा करू. येस, नक्की. अरे, शोचं नाव गॉसिप आणि बरंच काही आहे ना, सो त्याच्यात कोणाला लेफ्ट आउट फील होणं शक्यच नाही. अजिबात नाही. वेल, कमिंग टू युअर शो, तुमचा शो, तुमचे 2 प्रोमोज आलेत. खूप एक्सप्लोसिव्ह, खूप पॉवर पॅक्ट और शुड आय से पवार पॅक्ट आहेत. आणि सोशल मीडियावरती खूप बज आहे याचा आणि खूप छान रिसेप्शन मिळतंय. मी कॉमेंट्स वाचतो, आय एम शुअर तुम्ही वाचत असाल. सो कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन दॅट. थँक्यू. सुपर ओपनिंग आणि आय विश यू गाईज ऑल द बेस्ट फॉर इट. थँक्यू. ऑलराईट मित्रांनो, वेळ अजून वाया नको घालवूया. आपण वळूया आपल्या पहिल्या सेगमेंटकडे, ज्याला आपण म्हणतो जाऊया गप्पांच्या गावा. ऑलराईट, फर्स्ट थिंग्स फर्स्ट. अमृता, मी तुला विचारतो, तू तुझ्या ह्या भूमिकेबद्दल काय सांगशील या मालिकेतल्या? सगळ्यात आधी हे सांगेन, जसं तू मगाशी म्हणालास की खूप छान रिस्पॉन्स मिळतोय सोशल मीडियावर. त्याचं एकमेव कारण म्हणजे एकविरा आईवरती हा शो आहे आणि भक्तांची देवी आहे ही आणि भक्तांसाठी ती धावून येते आणि अशा एकविरा आईवरचा हा शो असल्यामुळे आम्हाला खरंच खूप छान रिस्पॉन्स मिळतोय आणि तो तसाच मिळत राहावा. सो एक्सायटेड मी यासाठी जास्त आहे, कारण एकविरा आईवरचा शो आहे आणि या शोचा मी भाग बनते. त्यासाठी खूप खूप थँक्यू सोनी मराठीला. आणि कॅरेक्टरविषयी म्हणशील तर तानिया नावाची भूमिका मी साकारते आहे आणि इतर भक्तांसारखी मी सुद्धा एकविराईची भक्त आहे. माझी खूप श्रद्धा आहे एकविराईवर आणि मला सुद्धा संकटातून तारण्यासाठी ती सतत धावून येत असते. सो एकंदरीत असा एक शो आहे. छान, नाईस. निशाद, तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील? माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे शिवा. अजून तरी खूप जास्त काही गोष्टी माझ्या कॅरेक्टरबद्दल रिव्हील नाही झाल्यात. ओके. तर मी फार काही रिव्हील नाही करणार. अशी मालिका बघत जातील प्रेक्षक, तसं त्यांना कळेल. बरोबर. पण शिवा हा महादेवांचा खूप मोठा भक्त आहे आणि तो ऑलवेज तिच्यासोबत असतो आणि तिचा प्रोटेक्टर आहे. तो पहिल्यापासून शेवटपर्यंत तो तिच्या सोबतच असणार आहे. आणि पुढे आमचं काय इक्वेशन बनतं, आमची काय केमिस्ट्री बनते, ते सगळं जशी मालिका पुढे जाईल तसं लोकांना कळेलच. क्या बात आहे, सुपर. बरं, मला ते खूप आवडलं तुझं जे एक काय म्हणतात कडं. येस, हो, ती माझी आयडेंटिटी आहे. ती तुझी आयडेंटिटी शो मध्ये. क्या बात आहे. हो, आम्ही तीच बघत शूट करतोय सध्या. कारण आम्हाला फक्त तेवढंच दिसतंय सध्या. सुरुवातीचे काही एपिसोड्स फक्त याचेच, म्हणजे हिचाच परडे भरलेला आहे. लवली लवली. ओके, सो मला माहिती आहे की कुठलाही प्रोजेक्ट चूज करायच्या वेळी तुम्ही खूप विचार करता. सो ह्या प्रोजेक्टबद्दल काय झालं, कसा विचार झाला आणि हाऊ डिड इट हॅपन? ॲक्च्युली नाही झाला विचार, कारण हां, एक होतं की लोकेशन मुंबईच्या बाहेरचं होतं, पुण्यात असणार होतं शूट. त्यामुळे एक डोक्यात आलं की करायचं की नाही करायचं. पण जेव्हा कळलं की एकविरा आईवरती शो आहे, तर तेव्हा मागचा पुढचा विचार न करता मी सरळ हो म्हटलं. कारण समोरून आली आहे संधी, तर का तिला डावलं. बरोबर आहे. त्यामुळे लगेच हो म्हटलं. नाईस. मला विचारशील तर पहिल्यांदा ज्यावेळी मला ऑडिशनचा पॅच आला होता तेव्हा मला सांगितलं की हे कोळी भाषेत असणार आहे. तर मी मूळचा आगरी आहे
आणि असं असून सुद्धा मी माझ्या भाषेमध्ये आत्तापर्यंत एकदाही असं ॲज काम केलेलं नाही. ओके. तर मला थोडं म्हणजे मी एक्साइट झालो थोडंसं की आपण काम करता येते का बघूया. म्हणजे घरात भाषा ती बोलणं वेगळं आणि काम करणं वेगळं. बरोबर. तर मी प्रयत्न केला आणि मग त्यानुसार ती नंतर सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर नाही बोलायचं काही कारणच नव्हतं की आमच्या लोकांतली सिरियल होती. त्याच्यामुळे बघूया आता. सो तुम्ही ह्या मालिकेनिमित्त पहिल्यांदा भेटला की तुमची आधीपासून ओळख होती? नाही ऍक्च्युली फर्स्ट टाइमच आम्ही एकमेकांना बघितलं आणि भेटलो. हो. ऑलराईट. सो फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही भेटला तेव्हा काय होतं एकमेकांबद्दलचं मत? खरं सांगायचं? मी पहिल्यांदा ह्याला लुक टेस्टच्या दिवशी बघितलं आणि तेव्हा म्हणजे अगदीच नवीन चेहरा असल्यामुळे मला असं झालं की हा नक्की कोणता रोल करणार आहे. आणि कारण तोपर्यंत आम्हाला स्टोरीपासनं एवढी क्लॅरिटी नव्हती, त्यामुळे नक्की कोणता रोल करणार आहे काहीच माहीत नव्हतं. नंतर कळलं की हा शिवाचा रोल करतोय आणि असं म्हणजे जजमेंटल नाही नसल्यामुळे असं काही मी देवाला घाबर जज नाही केलं. पण ऑफकोर्स आम्ही आमची स्माईल एक्सचेंज झाली, एक नॉर्मल आमचं बोलणं झालं की या आणि काही नाही. नंतर मग ऍक्च्युली जास्त ओळख झाली. आणि हा आगरी आहे हा अलिबागचा आहे कळल्यानंतर मी खूप खुश झाले कारण मला फिश खायला मिळते. तो बनवून देतो तुला? नाही, तो घेऊन येईल ना. तुझं तो ठरवलंस नाही का? सो तिथनं आम्ही आमचं ते कनेक्ट झालं. माझ्या बाबतीतही सेम. लुक टेस्टला पहिल्यांदा मी हिला बघितलं तेव्हा मला म्हणजे प्रोमो आलेला तेव्हा आय गेस. तर मला माहित होतं की ही करते. मी आधीपासून म्हणजे ओळखत होतो की अमृता पवार एक ऍक्ट्रेस असं मला माहित होतं. तर मला पहिल्यांदा खूप मी खरं तर कॉन्शियस होतो की हिच्याशी कसं बोलू. आणि मी मुळात थोडासा इंट्रोवर्ट आहे तर त्याच्यामुळे थोडीशी ती भीती होती. पण तिने पहिल्यांदा भेटल्यापासूनच ओळख नसतानाही तिने स्माईल एक्सचेंज केली आणि इथे आल्यावर आम्ही गप्पा वगैरेच मारायला लागलो. म्हणजे सगळ्यांसोबतच, अभिनयसोबत असेल किंवा आमचे निलेश सर आहेत, धनंजय सर आहेत, सगळ्यांसोबतच पहिल्या भेटीमध्येच आमची एवढी चांगली गट्टी जमली ना की म्हणजे मित्रांसोबतच काम करतो असा एक फील आहे आमच्या. ऍक्च्युली शूट असं सगळ्यांचं एकत्र अजून सुरू नाही झालंय, पण बाकी आम्ही ऑफ कॅमेरा किंवा मेकअप रूम मध्ये आमच्या खूप गप्पा सुरू असतात. आणि बऱ्यापैकी सेम एज ग्रुपचे काही लोक असल्यामुळे त्यांच्याबरोबर अभिनय म्हणा किंवा हा अजून समीराचं कॅरेक्टर करणारी माझी मैत्रीण आहे ती आहे. सो आम्ही सगळे गप्पा मारत असतो, त्यामुळे तसं आमचा बॉन्ड झालाय. आणि आमच्यापेक्षा मोठे जे कलाकार आहेत वयाने ते सुद्धा आमच्याबरोबर आमच्या वयाचे होऊन छान गप्पा मारत असतात. शूट नाही सुरू झालं, आमचे सीन्स नाही होतात, पण आमचं ऑफ स्क्रीन केमिस्ट्री खूप छान जमली आहे. सो सेम एज ग्रुप म्हणजे किती? तू 22 वर्ष. सेम एज ग्रुप म्हणजे वय विचारायचं नसतं. नंतर सांगतो तुम्हाला मी. बरं, तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त फंबल कोण मारतं? मला याचं माहित नाही, पण मी मारते. त्यामुळे मी माझं नाव मी तेवढं कामच केलं नाही अजून, त्यामुळे सांग तुझी एखादी डेली वगैरे रिसेंटली अशी काहीतरी. असं नाही आठवणार कारण खूप डेली आहे. म्हणजे डेली बोलताना पण माझं चुकेल, एवढ्या डेल्या जातात. ओके, तुझ्यासाठी एक प्रश्न आहे. मला सांग, आय नो थोडेच दिवस झाले, किती दिवस झाले तुम्ही शूट करता एकत्र? 10-11 दिवस. 10-11 दिवस. एक बेसिक आयडिया आहे अमृताबद्दल तुला? ते ऑफ स्क्रीन तरी आहे ना, म्हणजे तुम्ही बोलता गप्पा मारता. सो मला सांग, असा एक कुठला शब्द आहे जो अमृता सतत वापरते, ओव्हर यूज करते? नाही, म्हणजे मला असा कुठला एक शब्द नाही सांगता येणार. अजून तेवढं आम्ही एकत्र काम नाही केलं. म्हणजे मी बसून असायचो आणि ती काम करत असायची. ह्याला विचारू, ह्याला माहिती, याला माहिती असं अभिनय वगैरे सांगू शकेल कदाचित. ओके, बरं. मी बेसिकली खूप बोलते. बेसिकली खूप शब्द बोलते. मला माझ्या आठवणीतला असा एक शब्द आहे, ती सतत फालतू असं म्हणते. पण आता ते मला म्हणते म्हणून म्हणते, इन जनरल वापरते ते नाही, इन जनरल नाही. ओके, मला सांग, ह्याची एक अशी वियर्ड सवय काही तू नोटीस केली आहे का वगैरे? वियर्ड नाही ऍक्च्युली, असं डिसेंट आहे मी थोडक्यात. पण हे असं हे मी बघितलंय की असं दाढी असल्यानंतर मे बी ते जातच असं. पण ती वियर्ड सवय नाहीये, चांगली सवय. मी खूप ऑब्झर्व करते त्याच्यामुळे सगळ्यांना. हल्ली तुझं लग्न झालंय आणि तुला त्यानंतर डायरेक्ट तुला हे शूट करायला आलीस तू इथे, राईट? तुला हनीमूनवर जायला मिळालंच.
सो म्हणजे आता इकडे आहेस तर मग हेच हनीमून का येतोय का नील वगैरे काय काय ठरलंय तुमचं? नाही, सो मी मगाशी जसं म्हटलं तसं की पुण्याला शूट असणार म्हणून मी आधी नाही म्हणत होते. सो रिझन हेच होतं की आत्ताच लग्न झालंय तर लगेच नको मुंबई बाहेर शूट. पण नंतर मग मी हो म्हटलं आणि आता बघू कसं काय प्लॅन करते. छान. बरं, यावरून मला अजून एक विचारायचं आहे की तू एक यू बिकम अ पेट मॉमी आता, तर तू मिस करत असशील तुझ्या निमोला? खूप जास्त. त्याचं नाव निमो आहे आणि आत्ता जस्ट आम्ही 2-3 महिनेच झाले त्याला घेऊन आलो, पण इतकी अटॅचमेंट आहे. सो असं आपल्या स्वतःच्या बाळाला मिस केल्यासारखं मिस करते. मला ऍक्च्युली तुझ्या नवऱ्याकडनं एक कंप्लेंट आली आहे जी मी सांगणार आहे की तू व्हिडिओ कॉलवरती निमो जास्त करते आणि नील कमी करतेस, तर तो जरा रुसलाय, तर आज जरा नील जास्त कर. नाही असं नाहीच. राईट, जॉईनिंग फ्रॉम दिस ओनली, तू घरापासून लांब आहेस इथे तळेगावला, सो तुला आठवण येते घराची, एम व्हेरी शुअर येते, पण काही डिफिकल्टीज येत आहेत का इथे अवे फ्रॉम होम राहणं वगैरे? तसं विचार केलं तर काही नाही, इथे सगळं चांगलं आहे का सोय वगैरे. आणि पुण्यात मी खूप काळ राहिलेलो आहे, माझं ग्रॅज्युएशन पुण्यामध्ये झालेलं आहे, त्याच्यामुळे तशी इथे राहायची सवय आहे मला. आणि तसंही मी घरापासून लांबच राहतो, फक्त मी फिश खूप मिस करतो, हे खूप मनापासून, बस. बाकी तेवढंच, बाकी काय असेल. पण तू कुक करतोस का? हो, मला भाकरीपासून सगळं जेवण येतं. क्या बात आहे. चिकन, मटन, फिश सगळं. तुझं लग्न झालंय? नाही. एलिजिबल बॅचलर? येस. येस. लेडीज करा फॉलो, करा स्टॉक. राईट, मुव्हिंग ऑन. इथे तुम्ही घरापासून लांब शूट करताय, पण अदरवाईज इथे शूट करताना तुम्हाला काही चॅलेंजेस फेस करावे लागत आहे का? नाही ॲक्च्युली, कारण आत्ता सध्या तसं काही जास्त विचार करण्यासारखं नाहीच आहे, कारण आम्ही कम्प्लिटली शूटवर सीन्स मध्ये त्याचा विचार करत असतो. सो अजून तरी तसं काही नाही आहे, कारण प्रोडक्शन हाऊस पण त्यांनी पण आमची इतकी छान सोय केली आहे. आणि डिरेक्टरपासनं सगळे आमच्यासाठी असतात, म्हणजे जर आम्ही सीनमध्ये कुठे अडलो तर आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी डिरेक्टर, प्रोडक्शनमधले क्रिएटिव्ह हेड हे सगळे असतात. आमची बाकी काही सोय करायची असेल शूट नंतर किंवा काय असेल तर त्याला पण काही कमी नाही पडत, कारण सगळेच जेवणापासून सगळे खूप छान सोय केलेली आहे. सो अजून तरी तसं काही नाही आहे प्रॉब्लेम. छान वाटतं. हां, बाहेर आलो जरा वेगळं वातावरण आहे. आणि ऍक्च्युली हो, बॅकवॉटर वगैरे आहे, त्याच्यामुळे सेटवर पण खूप पॉझिटिव्ह वाटतं. क्या बात आहे. सो आईच्या कृपेने सगळं छान चाललंय. वा 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 वा, छान छान छान. नो, व्हॉट आय मेंट इज, शूटिंग करताना काही चॅलेंजेस फेस करता येतात का? म्हणजे असं काही खूप ऊन झालं किंवा? हो, म्हणजे आता इथलं ऊन आणि थंडी दोन्ही खूप जास्त आहे, की रात्री खूप जास्त थंडी आणि दिवसा खूप जास्त ऊन, तर ते टॅन वगैरे होणं वगैरे ते सगळं आहेच, पण त्याची काय ते खूपच असं, हां, त्यामुळे काही तसा काही इश्यू नाही होत त्याचा. बरं, तू खूप फिट दिसतोयस, तू इथे जिम वगैरे करायला तुला मिळत आहे का? खरं तर नाही, पण आता म्हणजे सध्या मला वेळ होता सुरुवातीच्या काळामध्ये, कारण ही अभिनय करत होती, तर मी इथे जवळच आता एक जिम शोधलेली आहे. जवळपास सुरुवातीच्या काळात शोधाशोध सुरू होती. जिम 8 किलोमीटरवर एक जिम आहे, 7 किलोमीटरवर एक जिम आहे. त्याच्या मागे होतो सतत, सगळ्यांना विचारून झालं की इथे आसपास काय आहे का किंवा काय असं. तू सापडलं तुला एक जिम? सापडलं, लांब आहे जरा, पण ठीक आहे. आय हॅव बाईक आणि त्याच्यामुळे मी जाऊ शकतो. छान. आणि तू ते करशीलच? हो, तो ते आय थिंक फॉलो लागेल मला ते. म्हणजे परफेक्ट. सो खरं तर खूप कमी दिवस झाले तुम्हाला शूट करून, 10-11 दिवस. सो मला एक सांग, पण तुम्हाला या सेटवर शूट संबंधी आवडती काही गोष्ट आहे का? हो, ॲक्च्युली प्रोसेसची सुरुवात झाली तेव्हापासून एक माणूस आहे सतत आमच्याबरोबर, ते म्हणजे आमचे डिरेक्टर सर, मनीष खंडेलवाल. आणि ते सकाळपासनं शूटच्या शेवटापर्यंत सेम एनर्जी घेऊन असतात. आणि मगाशी आमचं तेच सतत बोलणं चालू असतं की सर, एखादा शब्द जर तू ह्याला प्रश्न विचारलास की ही कुठला शब्द सतत बोलत असते, तर तसा शब्द जर सरांविषयी विचारला तर त्यांचा आहे अँड. त्यांचा फेवरेट शब्द आहे अँड, आणि हे त्यांनाही माहिती आहे की मी खूप अँड म्हणत असतो.
तर ते सतत त्यांचं चालू असतं आणि एन्थुझियास्टिक आहेत ते बेसिकली खूप, आणि त्यांची एनर्जी लेवल हाय असते सतत. म्हणजे ते शूटिंग आटपून जेवायला जरी भेटले तरी ते तेवढ्याच त्यांचं गुड मॉर्निंगच असतं. हॅलो, गुड मॉर्निंग, झाली दिवसाची सुरुवात छान. सो सगळं असं त्यांच्यामुळे वातावरण खूप छान असतं. कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे एकदम फुल पॉवर. फुल पॉवर. सुपर. तुझ्याकडे काही दुसरं डू यू हॅव एनी अदर थिंग दॅट यू लाईक हिअर? नाही, म्हणजे हेच सेमच आहे. म्हणजे सकाळी 5ला कधी कधी आम्ही, म्हणजे लवकरचे कॉल टाईम होते सुरुवातीच्या काळात, तेव्हा आम्ही असे असायचो की थंडी, झोप वगैरे, पण सर यंग बॉय, गुड मॉर्निंग, अशीच दिवसाची सुरुवात व्हायची. एक थोडं इगोवर पण घेऊन जातात यंग बॉय आणि असं नाही. येस सर, येस सर, येस सर. हो. सो आय एम ग्लॅड दॅट तुमचे डिरेक्टर इतके कूल आहेत आणि गेटिंग अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स हिअर. प्रिटी कूल. ओके, सो मार्केटिंग ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही खूप फिरतायत करंटली. आय बीन सीइंग अ लॉट ऑफ इट सोशल मीडियावर किंवा तुमच्या हँडल्सवरती. सो तिथे तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतोय? तो तेवढा आम्हाला बघायला मिळत नाही, आमच्या प्रेक्षकांना मिळत नाही, पण तुम्ही ऑफकोर्स एक्सपिरियन्स करता. तुम्हाला काय वाटतंय, काय होतंय? खरंच खूप छान रिस्पॉन्स मिळतोय, कारण एकविरा आईचे भक्त हे सगळीकडे आहेत आणि खूप मनापासून श्रद्धा आहे त्यांची एकविरा आईवर. त्यामुळे जेव्हा एकविरा आईचा शो येतोय, त्यांच्यावरती शो येतोय आणि त्याचा प्रोमो जेव्हा ऑन एअर गेला, तेव्हाच आम्हाला प्रेक्षकांकडनं खूप रिस्पॉन्स येत होता चांगला, की थँक्यू सो मच की आईंवरती तुम्ही शो काढताय, सिरियल काढताय. सो जेव्हा आम्ही प्रमोशनल इव्हेंट्सना जातो तेव्हासुद्धा ते त्याच भक्तिभावाने आमच्याकडे बघतात. म्हणजे मयुरी असेल तर मयुरीकडे ते त्याच याने बघतात की एकविरा आई साक्षात आली आहे आमच्याकडे. सो एवढी श्रद्धा आहे त्यांची. ती श्रद्धा बघूनच एक जबाबदारीची जाणीव आहे आम्हाला, की आपल्याला खूप आपले 1000% द्यावे लागणार आहेत, कारण लोकांची मनापासून श्रद्धा आहे त्या देवीवर. आणि आमचीही आहे ऑफकोर्स, पण ती श्रद्धा बघितल्यानंतर असं वाटतं की नाही बॉस, आपल्याला खूप छान काम करावं लागेल. आणि आय एम शुअर तुम्ही सगळेच ते कराल. आय मीन आय हॅव सीन यू वर्क अँड आय एम अ ह्यूज फॅन ऑफ व्हॉट यू डू, अँड आय एम शुअर तू पण कमालच करतो. ते आपल्याला दिसेलच उद्यापासून. सो ऑल द बेस्ट टू यू गाईज. थँक्यू. लवली चॅटिंग विथ यू. मित्रांनो, वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये, ज्याला आपण म्हणतो खेळता येईना अंगणवाकडे. ऑलराईट, सो आपण आपला पहिला गेम खेळूया. यू गाईज रेडी? येस. ओके, मी सांगतो काय आहे गेम, तुम्ही पण लक्ष द्या. सो हे 2 कप्स आहेत. ओके, हे आपण इथे ठेवूया. आणि हे 2 टूथपिक्स आहेत. 2 फॉर यू, 2 फॉर यू. आता तुम्हाला करायचं असं आहे की 2 टूथपिक्स यूज करून हे 10 कॉईन्स आहेत ते यात टाकायचे आहेत. जस्ट द टूथपिक्स, नॉट युअर फिंगर्स, नथिंग, काही नाही. ठीक आहे. फर्स्ट टू डू दिस विन्स. ओके, कळलंय? रेडी? रेडी. रेडी आहे का? रेडी. आर यू गाइज रेडी? ऑलराइट, 3, 2, 1, लेट्स गो. All right, 1. 1 all. 1 2. 2 all. 2 3. Oh God. 2 4. 3 4. Oh God, I'm getting panic. 3 5. Come on, Mido. 4 5. 5 all. Love it. 5 6 6 all. 7 all. 8 7 8 all. 9 8 9 10 8. एक राहिला यार. क्या बात है, लवली. खूप बापरे, एवढे टेन्शन कधी झालं नव्हतं. सीरीच्या वेळी डायलॉग्स येतील की नाही याच्यासाठी पण टेन्शन आलं नव्हतं. त्याच्या आत जात होतं ते. ऍक्च्युली ते टूथपिक. ते तसं होत होतं. गुड स्टफ. डोंट लूज हार्ट. काही प्रॉब्लेम नाही. एकाच ह्यानी हरलायस, पण हरलायस. आणि मायटो, तू जिंकलीयस. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पण तुझ्याकडे अजून एक संधी. आपण अजून एक गेम खेळणार आहोत. मे बी इक्वल करू शकशील और तू डबल धमाका करशील. विल सी. मित्रांनो, कुठेच जाऊ नका, लगेच आलो. ऑलराईट, पहिला गेम संपलेला आहे, दुसरा गेम सुरू होणार आहे. ऑल द बेस्ट. तुला एक्स्ट्रा लक. आणि मायटो सेम इंटेन्सिटी. ऑलराईट, सो तुला पण ऑल द बेस्ट. ऑलराईट, 15 कप्स आहेत आपल्याकडे. आपल्याला कप्सचा बंगला बनवायचा आहे. 5 4 3 2 1. कूल है? हाँ. फास्टेस्ट हँड्स विन. ऑलराईट, Okay. Are we ready? All right. 3, 2, 1, go. ते तुझं माझ्या इथे येतोय. सॉरी.
कम ऑन ओके मायटोचा पहिला थर झालेला आहे, दुसराही. ऑलराईट, 2 थर इकडे झालेत. कम ऑन हुक वगैरे मारतोस की नाही? आय ओके दिला, जिंकू दिला. चल खूप मोठ्या मार्जिनने, एक 2.5 स्टोरीजने अमृता जिंकलेली आहे. क्या बात आहे, सुपर. व्हेरी गुड. 2-0 लँडस्लाइडने हरवलेलं आहे, बट इट्स ओके. आई एम श्योर तुमने काफी दिल जीत लिए तुम्हारे इस अटेम्प्ट से. आता काहीतरी बोलायला. अरे मला वाटलं होतं की हरेन मी, कारण मी खूप लांब लावलं होतं. पण थँक गॉड एकविराईचा आशीर्वाद. सुपर. थँक्यू सो मच. खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या शूटिंग स्केड्यूलमधनं तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला, आमच्याबरोबर गेम्स खेळलात, आमच्याशी गप्पा मारलात. आमच्या प्रेक्षकांकडून आणि माझ्याकडून तुम्हाला खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आय विश यू ऑल द बेस्ट. खूप शुभेच्छा फॉर युअर न्यू शो. आय नो इट्स गोइंग टू रॉक. येस. तर मित्रांनो, उद्यापासून पाहायला विसरू नका. सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता आशीर्वाद तुझा एकविराई, फक्त आणि फक्त सोनी मराठीवर. माझं करणं. हो, सो दर रविवारी सकाळी 11:30 वाजता बघायला विसरू नका गॉसिप आणि बरंच काही, फक्त आणि फक्त सोनी मराठीवर. ऑलराईट मित्रांनो, आपण पोहोचलो आजच्या एपिसोडच्या एंडला. पण तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे. सरप्राईज असं आहे की आपण पुढच्या भागातही इथेच असणार आहोत. भेटूया आशीर्वाद तुझा एकविराई या मालिकेचे अजून काही कलाकारांना आणि त्यांच्याबरोबर करूया गॉसिप आणि बरंच काही. बघत राहा गॉसिप आणि बरंच काही एव्हरी संडे, रविवारी सकाळी 11:30 वाजता तुमच्या सोनी मराठी वाहिनीवर. आणि यू नो व्हॉट अपुसेस, टेक केअर, बाय बाय, या अच्छा गास.